मंडळी नमस्कार. आज एका खूप अशा ज्वलंत विषयाबद्दल चर्चा करण्यासाठी मी आज तुमच्यापुढे उभा आहे. हो, ज्वलंत विषय यासाठी म्हणतो आहे कारण ज्या प्रश्नाची चिंता आपल्याला सातत्याने लागून राहते, अगदी लहान वयापासून ते आत्तापर्यंत किंबहुना इथून पुढच्या आयुष्यात सुद्धा करिअर म्हणून जेव्हा आपण बघतो तेव्हा एक मोठी समस्या, ज्या समस्येची चिंता आपण सतत करत राहतो, ती समस्या म्हणजे इंग्लिश. खरंय, अगदी लहानपणापासनं जेव्हा आपण 4थी-5वी मध्ये असू तेव्हापासनं आणि थोडी पुढची पिढी असेल तर त्यांना पहिलीपासून इंग्लिश आपण सगळे शिकतोय का? नक्की शिकतोय. पण इंग्लिश बोलताना भीती वाटते, इंग्लिश कॉन्फिडेंटली बोलू नाही शकत. मग त्या इंग्लिशसाठी वेगवेगळ्या प्रकारचे क्लास करतो. इंग्लिश माझं फक्त कच्चं आहे बघा, असं आम्ही सर्रासपणे सांगत राहतो. आणि इंग्लिश फक्त सोडा, बाकी सगळ्यामध्ये मी खूप चांगला आहे, बाकी सगळ्यामध्ये मी खूप पुढे आहे. इंग्लिश हा खूप मोठा आपल्याला आपल्या करिअरमधला अडथळा वाटतो. हे वाटण्याचं कारण काय? कारण आपण इंग्लिश या भाषेचा कधीही मनापासून स्वीकारच नाही केला. त्याला आपण असंच म्हणत राहिलो की ती भीतीदायक भाषा आहे आणि मला ती सुधारण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे, फक्त आणि फक्त आपण चिंताच करत राहिलो. म्हणून सगळ्यात पहिली गोष्ट आज या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी आत्मविश्वासाने सांगतोय, जर तुम्हाला इंग्लिश बोलायचंय, इंग्लिश शिकायचंय तर ग्रामर शिकणं काही काळासाठी बंद करा. हो, अगदी आत्मविश्वासाने मी ही गोष्ट यासाठी सांगतोय कारण का ही गोष्ट मीही केलेली आहे आणि आजही करतो आहे. त्यामुळे ग्रामर शिकणं काही दिवसांसाठी बंद करा. इंग्लिश सुधारायचंय, इंग्लिश इम्प्रूव्ह करायचंय, पहिली गोष्ट आपण ग्रामर शिकण्याच्या मागे लागतो. आणि तेच ग्रामर बरं का जे आपण 4थीत शिकलो होतो, 5वीत शिकलो होतो, तेच ग्रामर आपण 10वीत शिकलो होतो, तेच ग्रामर आपण ग्रॅज्युएशन मध्ये शिकलो होतो, तेच ग्रामर आता ज्या कुठल्या प्रोफेशन मध्ये आहोत त्याही वेळेला तेच शिकतोय. पण तेच 5वीत शिकलेलं आजही मला येत नाही, किंबहुना आजही मी माझ्या बोलत असताना वाक्यांमध्ये त्याचा वापर करत नाही. का? कारण मी ते शिकतोय ना, अजून शिकतोय आणि त्याची भीती पण बाळगतोय आणि त्या नियमांमध्ये मी अडकतोय. सगळ्यात मोठी अडचण ती आहे की ग्रामर शिकत असताना मी त्या नियमांमध्ये अडकतो. नियमांमध्ये अडकल्यामुळे मला जो आत्मविश्वास इंग्लिश बोलताना आला पाहिजे तो येतच नाही. आणि वर्षानुवर्ष हा आत्मविश्वास त्या ग्रामरच्या केवळ काही नियमांमुळे मी माझा आत्मविश्वास घालवतोय. आणि जर ग्रामरच्या नियमांमध्ये अडकून माझा आत्मविश्वास जात असेल तर कोणतेच शब्द मला फुटणार नाहीयेत. म्हणजे बघा ना, 5वीत शिकलेलंच ग्रामर आजही मी तेच शिकतोय. आपण थोडा वेगळा विचार करू. आपण जी कुठली आपली मातृभाषा आहे, मराठी आहे, कन्नडी आहे, जी कुठली मातृभाषा आहे ते आपण आधी काय शिकलो हो? आधी आपण ऐकली ना भाषा, नंतर बोललो सुद्धा. आणि नंतर जेव्हा केव्हा आपण 5वी-6वीला आपल्याला मराठी व्याकरण आलं त्यावेळेला फक्त मार्क मिळवण्यासाठी आपण व्याकरण शिकलेलो आहे बरं का. माझ्या बोलण्यामध्ये सुधार करण्यासाठी मी व्याकरण शिकलो असा कोणीही आपल्याला मिळणार नाही. मिळाला तर खूप क्वचित असेल. म्हणजे माझं मराठी शुद्ध व्हावं, चांगलं व्हावं यासाठी मी व्याकरण शिकलो, याचं प्रमाण अत्यंत कमी आहे. मला मार्क मिळण्यासाठी मी मराठी व्याकरण 10वी पर्यंत शिकलो, नंतर मला मराठी व्याकरणाची गरजच पडली नाही. पण आज तुम्ही सगळे चांगलं उत्तम मराठी बोलताच की. मग तेच इंग्लिशच्या बाबतीमध्ये अगदी तसंच लागू आहे. मला इंग्लिश मी जेव्हा बोलायला लागेन, ऐकेन आणि बोलायला लागेन तेव्हा ग्रामरचा विचार करूच नका, जस्ट बोलायला लागा. हॅड कुठे वापरायचं, हॅव कुठे वापरायचं हे आपोआप कळेलच तुम्हाला. जसे तुम्ही बोलायला लागाल, जसे जसे तुम्ही पुढे जाल ते नियम आपोआप तुम्हाला कळायला लागतील. हॅड म्हणजे भूतकाळात वापरतात, बस. करून तरी पहा, करायला सुरुवात तरी करा. काही दिवस ग्रामरचा विचार करू नका, ग्रामरचे नियम पाठही करू नका, फक्त बोलायला सुरुवात करा. तुमचा आत्मविश्वास 100% वाढेल. हे मी आत्मविश्वासाने यासाठी सांगतोय कारण या सगळ्या गोष्टी मीही माझ्या आयुष्यामध्ये केलेल्या आहेत. काही दिवस ग्रामरचे कोणतेही नियम बघू नका, पुन्हा तेच ग्रामर शिकू नका, बोलायला सुरुवात करा. तुमचा आत्मविश्वास नक्कीच वाढेल आणि तुमचं इंग्लिश असंच डे आफ्टर डे इम्प्रूव्ह होत राहील. चला तर मग सुरू करा आणि तुमचे अनुभव मला नक्की कळवा. धन्यवाद.